शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली। गेल्या 7 जूनला महाराष्ट्र सरकारनं परत एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक अधिसूचना काढली आणि प्रसार माध्यमातून आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग करणारच अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे। आम्ही गेल्या 4 महिन्यापासून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा जो महामार्ग जो आहे तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या रेडी रेकनरच्या फक्त 4 पट रक्कम मिळणार आहे आणि ही बाजार भावापेक्षा कितीतरी पटीने कमी असणार आहे। त्यामुळं फुकटात जमीन लाटण्याचा हा महाराष्ट्र सरकारचा जो प्रकार आहे तो थांबवला पाहिजे आणि ज्या कंत्राटदारांसाठी हे सरकार आज महामार्ग करायला लागलेला आहे त्या कंत्राटदारांचं भलं व्हावं म्हणून हे सरकार शेतकऱ्यांना नागवत आहे आणि याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। उद्याच्या काळामध्ये आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करणार आहोत हा इशारा देखील आज आम्ही या महाराष्ट्र सरकारला देत आहोत। शक्तीपीठ जो नागपूर गोवा महामार्ग आहे तो रद्द करण्यासाठी गेल्या 3-4 महिन्यापासून सांगली जिल्हा शेती बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध केलेला आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ज्या 11 जिल्ह्यातनं हा रस्ता जाणार आहे त्या 11 जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात हा रस्ता रद्द करावा म्हणून उठाव झालेला आहे। त्या अनुषंगानं लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे। 7 जूनला त्यांनी नवीन अध्यादेश काढून जमीन अधिग्रहणाची जी नोटीस काढलेली आहे त्याला विरोध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आमची आज मीटिंग पार पडली। सदर मीटिंगमध्ये 21 दिवसाच्या आत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्याचं ठरलेलं आहे। त्याच पद्धतीनं 27 जून गुरुवारी एक कलेक्टर ऑफिसपाशी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि 7 जूनचे जे अध्यादेश आहे त्याची आम्ही आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचा निषेध म्हणून त्याची होळी केलेली आहे। त्याच पद्धतीने ह्या माध्यमातून माझं आव्हान आहे की 11 गावातील जे आपले बाधित होणारे शेतकरी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात 18 जूनला कोल्हापूर येथे जे मोर्चा होणार आहे त्याचं अधिकृत निमंत्रण आपल्याला आलं आहे। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने 18 तारखेला कोल्हापूरला जमायचं आहे।